नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव यांची नातं ही कादंबरी आणि आज भाग 18वा. पाटील आज जाऊन हिरीला बघून आला आणि दारात बाजव टेकला. अरे रामा दिसना. पाटलानं रामाची आठवण काढली आणि सडकच्या अंगानं रानबा मांग आणि रामा घिसाडी येताना दिसली. रामानं चव्हाण पाहुण्याला गाचांडीला धरून आणल्याला. पाटलाला बघून रामानं पाहुण्याची गाचांडी सोडली तसा पाहुणा पाटलाला बघून पुन्हांदा आरडत पळाला. ए यार थांब. रामानं त्याला हाक मारली. मग तो धोतर सुटस्तवर त्यो पळाला. अरे रामा जाऊ दे. रानबानं आणि रामानं पाटलाला रामराम केला आणि दोघं त्याच्या समोर टेकली. कुठं होतंस र इतका येळ? पाटील घरात खिनभर थांबवा ना. रात बागानात कधीच साधारण कादा किरकिर. घास गोड लागा ना. मग होताच कुठं मसनात जायचोय? मसनात गेलो तर सुटील तरी. रामानं बोलता बोलता आवंडा गिळला आणि धोतराचा स्वागा डोळ्याला लावला. रामा मला हे सांग, तुझी पोरं कर्तुकीला आल्या ती, दिसरात राबत्या ती, 4 पैसे कमवून तुमच्याजवळ द्यात येते. अरे लेका, अशी पोरं माझ्या पोटी जन्माला आली असती ना, मी आता राजावाने राहिलो असतो. पाटील पोरांचं काय नाही व, ती सोनं आहेत, पण त्यांच्या लक्ष्म्या कशाच्या अवदासच मानायच्या त्या. त्यातल्या त्यात ही हिरी फाटाल्यावानी सुदत सोडली आहे तिने. रानबाच्या घरी मागवाड्यात बसलो होतो. सांजाला घराकडे निघाव म्हणून येतो या, तर हे बेनं पळताना दिसलं मला. म्हणलं काय झालं आणि काय नाही म्हणून हाक मारली, तसं थांबून माझ्याच अंगावर आलं. नगत असले शिव्या द्यायला लागलं. म्हणतंय कसं का तुम्ही समद्याने मिळून माझ्या पोरीचा खून केला, तुम्हा समद्याला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. आता काय झालं, कांच्या पोरीचा खून झालाय मला काही ठावं नव्हतं. म्या घाबरलो. त्याच्या तोंडाचा दारूचा भपकार आला. मग ताडकावला आणि मिळालेलं कुत्रं वडीत आणावं तसा फरफटे धिकडा आणला. पाटलाने साऱ्यासनी समजावलं आणि घराकडे निघून गेला. पाटील गेला आणि सारी जवळ आली. हिरा कुठे? रामा उठून आत गेला. तिच्या शेजारी बसला. ती हालत नव्हती का खिलत. डॉस केला अख्ख्या पाट्या. रामाच्या काळजात कसनुसं झालं. हिला डोसकं फुटस्तवर कोणी मारली? त्याला काहीच ठावं नव्हतं, पण त्याने कोणाला विचारलं नाही. त्याने तिच्या तोंडावरनं हात फिरवला तर तिनं पापण्याची उघडझाप केली आणि इवळायला लागली. पाणी पाणी म्हणायला लागली. ती सुद्दीवालीन समद्यांना बरं वाटलं. तिच्या आईनं पटक्याने उठून गोडभर पाणी तोंडात सोडलं. अव जेलेला पोरगा झाला. सीती बोलली तसा रामा आनंदला. हाय कुठं सुबा? हाय आत आहे. पोरानू, अरे बसलाय काय? पळा, लिंबाचा ढगळा आणा, दाराव बांधा, गोमता राणा. वहिनी, पोर 8व्या महिन्यात बाळण झाली, वाईट असतंय ना व? सुबीच्या आईनं सीतेला विचारलं. अव सांजला नागा वाईट साईड बोलू. थुका मागं थुका. सटवी रांड ऐकायच बसलेली असती वळचणीला. लेकरू घरात आहे. वहिनी, साऱ्यांनी जेवणं खाणं उरकली म्हणजे पोरीला डिकाचं लाडू बनवू आणि आजला नहानी पुजाय पाहिजे. आणि बरं आठवलं, तुमची सटवाई कोण्या गावची? सीती काळजी घेत होती. कांच्या निमित्तानं अवदासा घरात शिराय न ग. वहिनी, आमच्या बापाचा जलम पळशीचा, नवऱ्याचा भोंगवलीचा, त्याच्या बापाचा नारसापूरचा. आता वाडवडिलांच्या गावाची नावं निसती सांगायच की. आणि त्या पोरीचा आमचा संबंध काय? लगीन झालं ती झाली तुमची. रक्त तुटलं नसलं तरी नाती तुटली ना. आता तिचं जगणं तुमच्या दारात आणि मरण बे. जवळ आईबाप जितंय तवर त्यांची आतडी तुटते ती. त्यांच्या मागं कोण भाव आणि कोण भाव जाया. आता आमचं तुमचंच बघा की. नवऱ्यानं कुत्र्यावाने गळ्यात पट्टा बांधला तरी हाय का कोणी विचाराय त्याला? साऱ्या संचिताच्या गोष्टी आहे. लक्ष्मी सारं जगणं आठवल्यावानी बोलत होती. सीतेचीच कर्मकहाणी लक्ष्मीनं सांगितल्यावानी तिचंच हुर्द भरून आलं. दिवसभर भांडण तंडण, पळापळी, साऱ्यांचा जीव आंबल्याला. तात्यान दगड्या तर रक्तानं भरलेली. धडूतं न काढता बसल्या जागेवर घरांगळी. झोपाचा अंमल चढल्यावानी घोराय बी लागली. जैश्या सांकाम्यावानी पडल ते काम करत होता. जेल्या घरातनं कवा सटकला कोणाला समजलंच नाही. विहीन सीतीच्या कमराला बांधल्यावानी तिच्या भोवताली फिरत होती. एकीनं अंगान झाडलं तर दुसरी केर भरत होती.
सीतीनं उरफाटं ठेवलेलं कोंबड्याचं डालगं कोपऱ्यात नीट ठेवलं तर लक्ष्मीनं पारड्यातल्या शेरडा सोडून समोर आणून मेखला बांधल्या. सकू तारी नंदांच्या जवळ बसलेल्या. साठलोट जे माहेरी असेल ती भाऊजय आणि सासरला असेल ती सून, असं चाललेलं. आत्या तुम्ही बसा, घरी दारी वडवड, राधीनं सासूला सांगितलं. राधा, अगं कामानं माणूस मरतोय वय, असं म्हणून खुटीला अडकवलेला कंदील तिनं खाली घेऊन लक्क केला. असली समुद्रवाणी सासू आपल्या पोरींना मिळाली, त्यांचं नशीब थोर. तिला लय बरं वाटत होतं. लक्ष्मीनं घरदार बघितलं, माणसं बघितली, तिला कशातच खोट दिसेना. मग हिरीने तमाशा का करावा? तिने तारूला बाजूला बोलवली. तारा, तारा माझी आण आहे, तुला खरं सांग. मी आल्यापासनं बघती या माणसं सोन्यागत आहेत, मग हिरानं असं का केलं? आये अगं बापाची करणी, कवा चांगलं शिकवायचं नाही. आये ही माणसं माणसं आहेत म्हणून ऐकून घेतात, नाही तर दुसऱ्यांनी सापागत तोंड चेचलं असतं. तो नवरा तर देवागत आहे, पण ही गाढव, तिच्या मनातलं एक आमच्या मेंदूत पेरती. या भांडणात मेली असती ना तर त्या बिचाऱ्याला आम्ही दुसरी बायको करून दिली असती. सरकार दरबारी आम्ही साक्षी दिल्या असत्या. तीच तिच्या खजाळपणानं मेली. पण सासू सासऱ्यांच्या पांढऱ्या केसाचा आब राखला असता. आये ही घरादाराचा एक दिवस उन्हाळा केल्या बिगर राहणार नाही. अवदसा आहे ती अवदसा. त्याच वेळेला टिटवी वरडत पळाली. तारी बोलता बोलता पचक्यानं थुकली. लक्ष्मीला काय करावं काय सुधराना. आये वानानं कसं बी असलं तरी गुणानं चांगला असावं. हिचा वान बी तसलाच आणि गुण बी तसलाच. मला सांग पोरी, काय करायचं? जित्याची खोड आहे ती, मेल्या बिगर नाही जाणार. ती नाही मारायची, दुसऱ्याला मारन ती. पोरी तुम्हाला कुणी काय बोलायचं नाही, पण माझ्या 7 पिढ्या काढत असतील. आईनं हेच शिकवलंय का म्हणून तुन लावत असतेली. जलमली तवाच नारड्याला नख देऊन मारली असती तर बरं. हे बघ आहे, तुला कोणी नावं ठेवायचं नाही बघ. अगं तुझ्या साऱ्याच पोरी तशा असत्या तर ठेवली असती नावं. अगं तुला सांगू का, भनींवर सुधीक जळती येते. त्या सुबीला तर पाण्यात बघती. महिना 15 दिवस येऊन जा. तारी हिरीचं अवगुण आठवून तळतळत होती आणि आईच्या काळजाला भिरोड लागल्यावानी झालं होतं. आई तू आम्हाला जन्म दिलास, पर वाढवलं आमच्या सासूनं आम्हाला. आमचं सारं तिने केलं. कवा ताप खोकला आला तर रात्रातभर उशीला बसायची, आणि त्या माऊलीला आज. तारीचं हुर्द भरून आलं. तिने आईच्या खांद्यावर डोकं टेकलं. तारा, अगं तिला घेऊन गेले ना तर बापाच्या सांगण्या शिकवण्यानं जास्तच वाया जाईन ती पोरगी. पोरी, अगं ती हिरी आपल्या समद्यानं लागलेला रोग आहे, रोग. आता त्यो बरा करायचा का बळवू द्यायचा आपणच ठरवायचं. दोघी बोलता बोलता गप झाल्या. सीता अंगणातच उभी होती. पोरी आणि सुना एकत्र बसून सुबीच्या पोराचं कौतिक चाललेलं. तात्यान दागड्या झोप अर्धवट झाल्यानं उठत नव्हती. डोळं रक्ताळलेवानी झालेलं. हिरी मात्र सारखीच इवळत होती, तोंड सुमारलेलं. आये अगं हिरीला दवा दिला का? खिशातली पुडी आईजवळ देत तात्यानं विचारलं. आये या दव्यानं ठणक राहील म्हणला डॉक्टर. एका येळेला किती द्यायच्या? हे बघ, ही लालगी, एक हळदी आणि 2 ढवळ्या, या 4 गोळ्या एकाच येळेला द्यायच्या. बोटानं एका बाजूला 4 गोळ्या घे, त्यांनी आईला दाखवल्या. काय सांगितलं डॉक्टरानं? किती खर्च आला रे? आये हिच्या डोसक्यातनं रगात लय गेलंय, जखम लय मोठी आहे. अरे ते ठावय, पण काळजी काय घ्यायची, खाया काय द्यायचं? दगड्यानं आय बोलायला लागली तशी हिरी एवळायची बंद होऊन कान पाडून ऐकायला लागली. अगं काळजी एवढीच घ्यायची म्हणजे तिचं रगात लवकर भरून येईल असं खाया द्यायचं तिला. 4-6 महिने जरा वझं डोसक्यावर द्यायचं नाही तिच्या, आणि डोसक्याला टेन्शन का काय म्हणतात ना ते होणार नाही तेवढं तिला जापायचं. आणि ती येडं वाकडं बोलली तर कोणी तिच्या तोंडाला लागायचं नाही. असं आहे वय. तशी हिरी पुन्हा एवळायला लागली. तिने सारं ऐकलं. आता तर ती तोंड टाकाया मोकळीच झालती. खायची जिरवते यांची, मनात म्हणली. वहिनी, मी ऐकलंय समद, हिरीच्या नवऱ्यानं सांगितलेलं. आय काय म्हणतीया म्हणून ती एवळायचं पुण्यांदा बंद केलं आणि ऐकायला लागली. तारीनं तिच्याकडं बघितलं तशी ती पुण्यांदा डोळं बंद करून जास्तच एवळायला लागली. लक्ष्मीनं सीताला हाताला धरून उठवली आणि लांब नेऊन बोलायला लागली. त्यावर माणसाला माणूस दिसायचं बंद झालेलं. वहिनी, डॉक्टरचं ऐकू नका.
माझ्या पोटची लेक आहे म्हणून काय झालं? आडवं येत असेल तर खांडावं लागतंय. अहो असं काय बोलताय तुम्ही? सीतीनं अंधारात सुधी डोळं मोठं करत लक्ष्मीकडे बघत विचारलं. न्या सांगती ते ऐका. तारीनं मला समजा सांगितलंय. असली कैदासीन पोटाला येण्यापरस वांजुटी राहिली असती तर बरं झालं असतं. लक्ष्मी आस्तळल्यावानी बोलत होती. तिला आपल्या पोरीच्या वागण्याचा राग आलेला होता. आहे अगं मला बघायला आलीस का सणावाराला आली? म्या मारायला लागली तरी तुमच्या गप्पा सरानात. इवळायचं बंद करून हिरी वारडली तशी लक्ष्मीच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोचली. काय ग ए हा? लक्ष्मीचा चेहरा रागानं काळा निळा झाला. तसा सीतीनं तिला समजावली, तिला शांत केली. दोघी वसरीला गेल्या, हिरीच्या शेजारी बसल्या. सीतीनं तिच्या कपाळावर हात ठेवला. तिच्या अंगात ताप होता, डोळं रसरसल्यालं. सीतीला कसं तरीच झालं. दगड्या अरे इकडे ये, पोरीला ताप चढलाय. अये अगं त्या 4 गोळ्या दिल्या ना का ठणकायचं राहील आणि ताप बी चढणार नाही. अगं पण तिने खाल्लंय काय? दगड्यानं तिच्याकडं बघित विचारलं. अये पहिलं तिला काहीतरी खाया घाला. दगड्या शेजारी बसला. त्याच वेळेला सुबीचं बाळ रडायला लागलं. सारी पळत त्याच्याजवळ गेली. माझ्या बायकोचा नवा जन्म झालाय तरी कोणाला काय वाटेना. असं का होतंय हे त्याला समजना. सुबी पोरी जागी व लेकरू रडतंय ग. लेकराला उचलून घेता घेता लक्ष्मीनं सुबीला हलवली. सुबीला हात लागला तशी ती दचकल्यावानी उठून बसली आणि पोराला बघितलं तर आईच्या मांडीवरचं लेकरू तिने बघितलंच नाही. पोरग जाग्यावर दिसना म्हणून ती भेदारल्यागत केंजाळली. तशी सारी पळत आली. सुबा सुबा म्हणून आईनं हाक मारली तशी ती सुदीव आल्यावानी आईकडं बघायला लागली. आईच्या मांडीवरचं पोर बघितलं आणि झ्याप टाकून तिने पोराला घेतलं, उराशी धरलं. टपा दूध गाळायला लागलं. सीती हातावर केलेली बाजरीची जाड भाकर आणि 2 अंड्याची पोळी घेऊन हिरीला चारायला लागली. पहिल्याच घासाला तोंड उघडलं तशी मेंदूला कळ झाल्यावानी ती इवाळली. तिने तोंड बंद केलं. आता बाया काय करावं? पोरीला तर तोंड उघडता येईना. सीती तशीच उठली. पितळीभर दुधात भाकरी कुस्करली, पातळ करून तिला पाजली. वर्ण तवलीवर पाणी पाजलं. 4 गोळ्या दिल्या आणि तिच्या अंगावर गोधडी टाकून ती बाहेर आली. तात्या जयश्या अरे कवाच्या खावा स्वयंपाक उरकलाय. भाकरीच्या पार गारगोट्या झाल्या. कोरड्याचं गारगीत झालं तरी कोणाचा पात्या नाही. सीती अंधारातनं सारीकडे बघत होती. त्याच वेळेला रामा सडकच्या अंगानं आला. चव्हाण पाहुणा आला नाही वे. आता बघा बाया पाटलं जे देखत पळालं ते आलेच नाहीत. अगं पर गेलंय कुठं ते? दादा तुम्हीच बघा आता, पिऊन येईल आणि करल तमाशा. लक्ष्मी काळजीत पडली. नवऱ्याची खोड तिला ठावं होती. पोरी पाहुणं जेवायचं ताट काढल्यात. हा जेवायचं बघू ते वय. अगं मग पोरीला जेवायला घालायचं नाही का? म्या थांबतो की त्याच्याकरता. तुम्ही बसा. जेले आणि थोरला पाहुणा. त्या एक पोराचं ज्ञान गेलंय. घरात लेकूरवाळी हाय ते तरी कळतंय का त्याला? दिवं लागण्याच्या पहिलं यावं का नाही त्यानं? सीती तळतळ करत होती. साऱ्यांना जेवण वाढलं पण कुणी घासाला बोट नाही लावलं. लक्ष्मीचं तर काळीच धडधडायला लागलं. तिचं मन तिलाच खायला लागलं. रामान सीती जेवायची राहिली. सारी हातरून टाकून पडली. आबा आहे. जेल्याचा आवाज ऐकून दोघं उठून बघायला लागली. जेल्यानं आणि थोरल्या जावयानं चव्हाण पाहुण्याचं मुटकुळं बांधून आणल्यावाने त्याला आणला. कुठं वाता र पाहुणा? आबा मामीचं कुकू बळकाट म्हणून वाचलंय. सडक वालांडून आड्याला येत होता. रस्त्याच्या मध्ये आट्यापाट्या खेळायला लागला. भरधाव आलेली गाडी ओढावणार तर सडकची माणसं जीव खाऊन ओरडली तशी ड्रायव्हरनं गाडी वळवली. ती गाडी सरळ पुलावरनं वाड्यातच. गाडीचं काय झालं ते बघितलं नाही. यांना उचललं आणि घर गाठलं. हे असा असतोय बघा रोजचा तमाशा. आता या पाहुण्याचं जेवणाचं उतरल्यावर येईन त्यो. लक्ष्मी वैतागून म्हणली. दोघं निजली. चव्हाण पाहुण्याला तसाच गोंगडीवर टाकला. रामा शेजारी कालांडला. सीती उठून आत गेली. सारी बिनघोर निजलेली. सीतीनं हिरीकडं बघितलं. तोंड सोंबरून दगडाच्या देव्यावाने दिसत होती. सुबीच्या पुढ्यात लेकरू निजलेलं त्याला ती निहाळत होती. सीतीनं उतरंडीची गाडगी उतरली. खारी खोबरं, रवा, गूळ आणि साजूक तुपाची गाडगी हाताशी घेतली. आणि तिला आठवलं पहिलं काजळ पाडाय पाहिजे, नाही तर बाळंतिनीचं आणि लेकराचं डोळं उतू येतेली. तिने त्याल बडीशेप रावड्यान शेपू घेतला.
2 मोठ्या वाट्या आणि एका वाटीत ट्योल भरून मोठी वात बनवून दिवा केला. त्यात वावड्या, शेपू आणि बडीशेप टाकली. वात पेटवली आणि दिवा पाण्याच्या पितळीत ठेवला. तिरकी करून त्याच्यावर दुसरी वाटी उरफटी करून ठेवली. दिवा ढणाया लागला. वावड्या शेपूच्या बिया तडा तडा जळायला लागल्या आणि दिव्याची हाळ वरच्या वाटीला लागायला लागली. एक दोनदा त्याच्याकडे बघितलं आणि ती उठून डीक लाडूच्या मागं लागली. कचाचा खोबरं खारीक पाट्यावर वाटून घेतलं. रव्याला घावळा घावळा भाजला, तुपाची फोडणी दिली. रव्यात खारीक खोबऱ्याचं तुकडं मिसळलं आणि बचकं एवढं 4 गुळाचं खडं भगुल्यात घालून चुली ठेवलं. घडीत गुळ राटा राटा काढायला लागला. पदरानं गुळाच्या पाकाचं भगुलं घेऊन रव्यात मिसळलेल्या खारीक खोबऱ्यावर वतलं. वरनं पुण्यांदा तुपाची धार सोडली आणि सारं हलवून वर खाली केलं. हे करस्तवर ताटातला दिवा इजला. काजळाचं बघावं तर हात काळं वातेल आणि व्हायचा नास एवढ्याचा. तिने लाडू वळायला सुरुवात केली. साऱ्या घरात घमघमाट सुटलेला. बोलता बोलता 5 पाचून लाडू वळलं आणि झाक पाक करून काजळाकडं आली. तिने आल्हाद दिव्यावरची उपराटी ठेवलेली वाटी उचलली. अख्खी वाटी काजळानं भरलेली. डोंगर असल्यावानी दिसत होतं. हाताचा वास घेतला तर गोड. उठून खसा खसा पिठानं हात धुतला. वाटीतली काजळी बोटानं गोळा केली. त्याला खोबरेल तेल लावलं आणि लेप खळावं तसं बोटानं खळलं. लोण्या परास मऊ काजळ बनवलं. वाटी नीट झाकली. काजळाचं भरलेलं बोट डोळ्यात फिरवलं. डोळं थंडगार पडलं. सारं उरकस्तवर कोंबडं आरवायला लागलं आणि तिने धरणीला अंग टेकलं. रात निवळायला लागलेली. गार वाऱ्याची झुळक आली की अंगावर काटा उभा राहत होता. गार झगरीनं चव्हाण पाहुण्याच्या डोसक्यातली अक्काबाई उतरली तसा ताट्ट दिशी तो उठला. डोसकं जड झालेलं. रातच्याला न जेवता झोपल्यानं भुकनं आतडीत तुटल्यावानी झालेली. तो भुकनं येडा झाल्यावानी घराभोवती फिरायला लागला. म्या निघतो म्हणत त्यांनी बायकोला हाक मारली. चव्हाण पाहुण्याच्या हाकनं समधीत जागी झाली. हिरीची झोपमोड झाली. ती येवळायला लागली. लक्ष्मी बाहेर आली. म्या पोरांना घेऊन निघतो, तू कावा येशील? लेकराला आंघोळीला मी मांडीव घेतले म्हणता. 5वी पुजल्याशिवाय येता येणार नाही. आणि काय हो रातीचा तमाशा? बोलता बोलता पादराची गाठ सोडून त्यातली मिसरी लक्ष्मीनं नवऱ्याला दिली. चिमुडभर सावताच्या हातावर घेतली आणि दात घासायला लागली. जायचं आहे म्हणताय तर आंघोळ करून घ्या, 2 घास खा, मग निघा. लक्ष्मी बोलली. तो तसाच मुकाट दात घाशीत होता. लक्ष्मीनं पोरांना बोलवलं. कालच्या त्या राड्यात पोरीला काय आणलं नाही, तिला खाया केलं पाहिजे, पैसे द्या. वय गी असं म्हणून तो तोंड धुवायला लागला. वहिनी सुबीला खाया केलंय. भगुलं ठेवलेलं टिपेऱ्याच्या टिपेऱ्या लाडू उघडून दावलं तशी लक्ष्मी वशाळल्यावानी तोंड करत नवऱ्याकडे बघायला लागली. काजळ सुद्धा पाडलं. बया मला काळ झोप लागल्यावानी निजले मी, तुम्ही तरी उठवायचं नाही वय. सीतीनं चूल पेटवली. पाणी तापाय ठेवलं. पाणी उतरलं आणि मग चहा ठेवला. पोरं उठून आंघोळीची कापडं घेऊन वाड्याला गेली. त्यांच्याबरोबर मेवना बी गेला. आंघोळ्या उरकून पोरं माघारी आली. अंगावर गोमूत्र घेऊन घरात आली. कापडं घातली आणि तात्या दगड्या पाटलाच्या वाड्यावर ट्रॅक्टर आणायला निघाली. अरे जयशा तू येतोय ना? 2-3 दिवस तिकडंच काम आहे, ऊसाचं बेनं टाकायचं आहे. तात्या जाताना त्याला घेऊन निघाला. तात्या अरे मी बी येतो, घरात निसतोच बसलोय तर 4 पैसे तरी मिळतील. रामानं तात्याला विचारलं. आबा आम्ही कमवून खरकट आळणी खाया घालतोय का? तात्या बोलला आणि मोरं निघून गेला. रामाच्या आत्म्याला लय बरं वाटलं. तिघं ट्रॅक्टर घेऊन पाटलाच्या मळ्यात गेली. जेला पाटकऱ्याकडे गेला. लक्ष्मीला पैसे देऊन चव्हाण पाहुणा तिन्ही पोरांना घेऊन निघाला. आता चांगलं फटफटीत झालं होतं. चव्हाण पाहुण्यानं निघतो म्हणून विचारलं. अव बाय बी इकडे, पोरी घरात नाहीत म्हणल्यावर खायचं काय? रामानं त्याला विचारलं. पाहुणं करू काहीतरी, जोंधळ्याच्या घोगऱ्या नाही तर माडगं करून काढू काहीतरी, नाहीतरी ती 3 दिवसांनी येईनच की घरी. अव नाही तर 2-3 दिवस तारीला घेऊन जा. जाती का ग पोरी? नाही नाही म्या नाही जात. तारी आतनंच नाही म्हणली तसा चव्हाण पाहुणा आस्ताळला. तारे म्या मुरळी धाडलेला नाही, चला रे पोरांनो. असं म्हणून चव्हाण पाहुणा पाय आपटत निघाला. रामानं शिरडं सोडली, घरामागं बांधली. खांद्यावरचं धोतार मसराच्या शिंगाडाला गुंडाळलं. तिला इरडीला सोडली. तेवढ्यात त्याला घाणेरीच्या बेटाकडं पानकोंबड्या दिसल्या. रामानं विचार केला, पानकोंबड्यांचं एवढं टोळकं या बेटात राहतंय म्हणल्यावर अंडी सुधीक असणार. त्याने निरखून जाळवंडात बघितलं. घाणेरीच्या बुंद्यातनं पाणी झुळू झुळू वाहत होतं.
एक घाणेरीचा झोपका मात्र कशानं तरी आळापल्यावानी वारं आलं तरी सुटत नव्हता. म्हणून त्यानं येऊन बघितलं तर कैकड्यानं टोपलं इनल्यावानी घाणेरीच्या फंदाड्या एकमेकात गुंपून माचोळी बनवलेली. त्यावर पालापाचोळा टाकून खोपा बनवलेला. त्यावर 2 टिप्पेरी अंडी. रामाला पाखराच्या करणीचं कौतिक आणि गंमत बी वाटली. त्याने बेट हलवलं तसा फुतकारून फणा काढलेला नाग अंड्यावर झडप घालताना दिसला. या ज्याच्या त्याच्या जागण्याच्या परी आहेत असं म्हणून तो तिथनं उठला. म्हसराला वळिवलं, ढवात नेलं, घासून धुतलं, आंघोळ उरकली, नेसतं धोतर पिळलं आणि म्हसराला घेऊन घराकडे निघाला. म्हसराचं आडान पाटीवानी झालेलं आणि सड मनगाटावानी, कल्ल खोल्ल्यावानी झालेलं, सोलटाया लागलेलं. 4-8 दिवसात येईलच. पोरावानला दूध दुभतं होईल आणि 4 पैसे घरात येतील. कुणाची नजर लागाय न ग म्हणून रामा म्हसराला दिस उगवायच्या पहिलं धुवून धावून पाणी पाजून पाय मोकळं करून आणून गोठ्यात कोंडीत होता. रामानं धोतर सापरावर वारुशी टाकलं आणि अंगावर गोमातर घेऊन वसरीला टाकला. सीती पितळीभर चहा त्याला देत शेजारी उभी राहिली. रामानं चहाची पितळी मोकळी केली. मिशावर ओपडा हात फिरवत वल्ल्या मिशा पुसल्या, बंडीच्या खिशात हात घातला. रामाला ना काम ना दांदा. रिकामपानाचा त्याला ईट आलता. बिनकामाचा बसून बसून अंगातली रग कमी झाल्यागत वाटत होती. त्याच्या अंगाचा निस्ता गळाटा झालेला. श्रोते हो, हा होता भाग 18. भाग 19. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र हो.